ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। कामठवाडी परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला। या प्रकरणामध्ये गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने अवघ्या 4 तासात 3 आरोपी आणि 2 विधी संघर्षित बालकांना अटक करत मोठं यश मिळवलंय। घटनेनंतर अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते आणि सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 चे अधिकारी आणि कर्मचारी तपास करत असताना पोलीस हवालदार विशाल काठे आणि प्रशांत मरकड यांना माहिती मिळाली की आरोपी गंगापूर येथील आसाराम बापू पुलाच्या जवळ थांबले आहेत। दरम्यान या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोलीस अंमलदार प्रवीण वाघमारे, प्रदीप मजदे, संदीप भांड, प्रशांत मरकड, विशाल काठे, योगीराज गायकवाड आदींच्या पथकानं तिथे धाव घेतली। या ठिकाणी पोलीस वाहन पाहून काही तरुण पळू लागले, त्यामुळे त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं। चौकशीमध्ये मोहन ज्ञानेश्वर वायचळे, राहुल राजू गडदे तसेच साहिल पिंटू जाधव अशी नावं त्यांनी सांगितली आहेत। त्यांच्याबरोबर 2 विधी संघर्षित बालक असल्याचं निष्पन्न झालंय। आरोपींनी प्राथमिक चौकशीमध्ये सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली दिली। त्यानंतर आरोपींना पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या पथकाने केली आहे। दरम्यान या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे। किरण आहेर, सी 24 तास, नाशिक। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।